नमस्कार, धन्यवाद. इंग्रजी वर्षातील शेवटची एकादशी ती म्हणजे मोक्षदा एकादशी. मार्गशीर्ष मास केशव मास म्हणून ओळखला जातो. म्हणून या एकादशीला भगवान विष्णूंची पूजा केली जाते. हिंदू धर्मात एकादशीला अतिशय महत्त्व असते. वर्षभरात एकूण 24 एकादशी येतात. अधिक मास आल्यास त्यात आणखी 2 एकादशीची भर पडून त्या 26 होतात. मार्गशीर्ष शुक्ल पक्षात येणारी एकादशी मोक्षदा एकादशी म्हणून ओळखली जाते. मोक्ष प्राप्तीच्या दृष्टीने या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व असते. मोक्ष देणारी म्हणून मोक्षदा एकादशी असे तिचे नाव आहे. म्हणून काही ठिकाणी ती वैकुंठ एकादशीही म्हटली जाते. नरदेहातून सुटका झाल्यावर आत्म्याला मोक्ष मिळावा म्हणून या दिवशी भगवान विष्णू यांची आराधना केली जाते. पद्मपुराणात भगवान श्रीकृष्ण यांनी युधिष्ठिराला सांगितले, मोक्षदा एकादशीच्या दिवशी भगवान महाविष्णूंना तुळशी, मंजिरी, धूप, दीप अर्पण करून मनोभावे पूजा केल्यास सर्व पातकांचा नाश होतो. पातक नष्ट झाल्याने आपसुकच मोक्षाचे दार खुले होते. तसेच मोक्षदा एकादशीचे व्रत मनापासून केल्यास मृत्यूपश्चात केवळ आपल्यालाच नव्हे तर आपल्या पितरांच्या आत्म्यालाही सद्गती मिळते. ही एकादशी कामधेनूप्रमाणे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करते. मोक्षदा एकादशीची व्रत कथा ऐकणाऱ्याला आणि वाचणाऱ्याला पुण्य प्राप्त होते. मोक्षदा एकादशीची व्रत कथा. गोकुळ नामक नगरात वैखानस नावाचा राजा राज्य करत होता. त्याच्या राज्यात अनेक विद्वान होते. तो आपल्या प्रजेचे मुलाप्रमाणे संगोपन करत असे. एके रात्री राजाला स्वप्न पडले की त्याचे वडील नरकात गेले आहेत. दुसऱ्या दिवशी उठल्यापासून राजा अस्वस्थ झाला. राज्यातील मान्यवर ऋषींसमोर त्याने आपले दुःख कथन केले. आपल्या वडिलांना नरक यातना भोगाव्या लागत आहेत ही कल्पनाही त्याला सहन होत नाही असे त्याने सांगितले. ऋषींनी त्याला पर्वत ऋषींकडे शंका निरसन करण्यासाठी पाठवले. राजाने पर्वत ऋषींची भेट घेतली. त्यांनी ध्यानस्थ होऊन राजाच्या वडिलांचे प्रारब्ध पाहिले आणि राजाला सांगितले, तू पाहिलेले स्वप्न खरे आहे. तुझ्या वडिलांकडून अजाणतेपणी झालेल्या कुकर्माचे फलित म्हणून त्यांना नरक यातना भोगाव्या लागत आहेत. राजाने विचारले, गुरुदेव, त्यांच्या यातना कमी व्हाव्यात म्हणून काही उपाय नाही का? तेव्हा गुरूंनी राजाला मोक्षदा एकादशीचे व्रत करायला सांगितले. गुरूंच्या सांगण्याप्रमाणे राजाने ते व्रत केले आणि त्याच्या वडिलांची कुकर्मातून मुक्तता झाली. त्यांनी स्वप्नात येऊन पुत्राचे आभार मानले. तेव्हापासून राजा दरवेळी हे व्रत श्रद्धेने करू लागला. अशी ही व्रतकथा मोक्षदा एकादशीचे महत्त्व आहे. मोक्षदा एकादशीची विविध नावे आहेत, जसे की मोक्षदा एकादशी, वैकुंठ एकादशी, मुक्कोटी एकादशी, धनुर्मास एकादशी अशी तिची नावे अनेक असली तरी एकादशीचे महत्त्व सारखेच आहे. पापनाश होऊन मोक्ष मिळवण्यासाठी मोक्षदा एकादशीचा उपवास जरूर करावा आणि भगवान महाविष्णूंची पूजा अर्चा करावी. धन्यवाद.